नमस्कार मंडळी, जर तुम्ही देखील NCMC कार्ड अजून देखील काढले नसेल तर ही माहिती तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. कारण हातात फक्त एक आठवडा उरलाय. त्यामुळे हा व्हिडिओ मध्येच बंद करू नका, शेवटपर्यंत नक्की बघा. कारण शेवटी मी सांगणार आहे नेमकं आत्ताच्या आत्ता काय करायचं. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं लावा ताकद मराठी या न्यूज चॅनल मध्ये. आज आपण बोलणार आहोत NCMC कार्ड बद्दल. आणि आता एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे, खूप कमी दिवस उरले आहेत. आजच्या या व्हिडिओमध्ये अगदी थोडक्यात पण महत्त्वाची माहिती देणार आहे, जेणेकरून ऐनवेळी तुमची धावपळ होणार नाही. चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. त्याचबरोबर आता आपण बोलूया किती दिवस उरलेत हे आधी नीट समजून घ्या. मंडळी, आजची तारीख आहे 25 ऑगस्ट, म्हणजेच आपण ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आहोत. आणि हे कार्ड लागू होणार आहे 1 सप्टेंबर 2026 पासून. म्हणजे नीट मोजलं तर हातात उरलेत जेमतेम एक आठवडा. वाटतं तेवढं हा वेळ मोठा नाही, कारण या आठवड्यात तुम्हाला डेपोत जाणं, अर्ज भरणं आणि अप्रूव्ह होण्याची वाट बघणं हे सगळं करायचं आहे. आणि इथे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या, अर्ज केल्यानंतर कार्ड लगेच मिळत नाही. अप्रूव्ह झाल्यानंतर कार्ड हातात यायला 15 ते 20 दिवस लागतात. म्हणजे साध्या भाषेत सांगायचं झालं तर आता अर्ज केला तर कार्ड प्रत्यक्ष हातात यायला सप्टेंबरचा मध्ये उजाडू शकतो. पण तरीही मंडळी, अर्ज मात्र आताच करणं गरजेचं आहे. कारण एकदा का ही प्रक्रिया सुरू झाली तर पुढचं काम पुढे सरकेल. त्यामुळे लवकरात लवकर कार्ड काढून घेणं गरजेचं आहे. हे कार्ड कुणासाठी बंधनकारक आहे पटकन आठवूया, जेणेकरून तुमचाही वेळ वाचेल. मंडळी, थोडक्यात आठवण करून देतो. हे कार्ड पुढील नागरिकांसाठी बंधनकारक आहे. पहिलं म्हणजे महिला प्रवासी 50% भाडे सवलतीसाठी. त्याचबरोबर 2 नंबरवर येतात 65 ते 75 वयोगटातले ज्येष्ठ नागरिक, ज्यांना 50% सवलत मिळते. त्याचबरोबर 75 वर्षावरील अमृत ज्येष्ठ नागरिक, म्हणजेच पूर्णपणे मोफत प्रवास. त्याचबरोबर विद्यार्थी, पास आणि शैक्षणिक सवलतींसाठी, दिव्यांग प्रवासी, त्याचबरोबर स्वातंत्र्य सैनिक, मान्यताप्राप्त पत्रकार, राज्य पुरस्कार प्राप्त व्यक्ती. मंडळी, या यादीत बघितलं तर तुमच्या घरात नक्कीच कुणी ना कुणी या यादीमध्ये 100% बसणार आहे. त्यामुळे पुढे जे सांगतोय ते नीट लक्षात ठेवा. 1 सप्टेंबर नंतर काय होईल हे नीट समजून घ्या. मंडळी, हा भाग सगळ्यात महत्त्वाचा आहे. 1 सप्टेंबर 2026 पासून वरच्या यादीतल्या कुणाकडेही जर NCMC कार्ड नसेल तर त्याला मिळणारी सवलत त्या क्षणापासून पूर्णपणे बंद होईल. म्हणजेच महिलेला मिळणारी 50% सवलत जाईल, ज्येष्ठ नागरिकांची 50% सवलत बंद होईल. त्याचबरोबर अमृत ज्येष्ठ नागरिकांचा मोफत प्रवास बंद होईल. विद्यार्थ्यांचा सवलतीसाठीचा पास देखील बंद होऊ शकतो. आणि हे सगळं एका क्षणात कोणतीही पूर्वसूचना न देता होऊ शकतं. कारण मुदत आधीच जाहीर झालेली आहे. त्यामुळे मला माहीतच नव्हतं असं म्हणण्याची वेळ कुणावरही येऊ नये. म्हणून हा व्हिडिओ आजच सगळ्यापर्यंत पोहोचवा. आत्ताच्या आत्ता काय करायचं, 5 सोप्या स्टेप्स. मंडळी, वेळ वाया न घालवता याचा अर्थ समजून घ्या. पहिली गोष्ट म्हणजे जवळचा ST डेपो कोणता आहे ते आजच शोधून ठेवा. त्याचबरोबर दुसरी गोष्ट म्हणजे आधार कार्ड, मोबाईल नंबर आणि विद्यार्थी असाल तर बोनाफाईड सर्टिफिकेट आणि मागील वर्षाचं गुणपत्रक ही घ्या. नंबर 3, 200 रुपये सोबत घेऊन जा. यापेक्षा जास्त कुणी मागितलं तर त्यांची तक्रार करा. नंबर 4, अर्ज भरून प्रत्यक्ष उपस्थित राहून प्रक्रिया पूर्ण करा. नंबर 5, अर्जाची पावती किंवा नोंदणी क्रमांक जपून ठेवा, जेणेकरून पुढे कार्डाची स्थिती तपासता येईल. बघा मंडळी, हे काम अर्ध्या तासातच होतं. पण जर आजच केलं नाही तर पुढचे काही दिवस
निघून जातील आणि मग मुदत तोंडावर येईल. आधीच अर्ज केला असेल तर काय करावं? ज्यांनी आधीच अर्ज केलेला आहे पण कार्ड अजून हातात आलेलं नाही, त्यांनी आजच एकदा जवळच्या एसटी डेपोत जाऊन अर्जाची स्थिती तपासून घ्यावी. काही त्रुटी असेल तर आताच दुरुस्त करा, कारण मुदत जसजशी जवळ येईल तसतशी डेपोवर गर्दी वाढणार आहे आणि शेवटच्या क्षणी रांगेत उभं राहून वेळ वाया घालवण्याची गरज नाही. त्याचबरोबर थोडक्यात सांगायचं झालं तर 1 सप्टेंबर 2026 पासून NCMC कार्ड बंधनकारक होणार आहे. आजपासून हातात उरलाय जेमतेम 1 आठवडा. कार्ड अप्रूव्ह झाल्यानंतर यायला 15 ते 20 दिवस लागतात, त्यामुळे अर्ज आत्ताच करा. महिला, ज्येष्ठ नागरिक, अमृत ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, दिव्यांग, स्वातंत्र्य सैनिक, पत्रकार आणि पुरस्कार प्राप्त व्यक्ती या सगळ्यांना हे कार्ड आवश्यक आहे. कार्ड जवळच्या एसटी डेपोत फक्त आणि फक्त 200 रुपयात मिळतं. आधार कार्ड, मोबाईल नंबर आणि स्वतः व्यक्ती उपस्थित असणे गरजेचं आहे. मंडळी, हा व्हिडिओ फक्त बघून डोकं हलवून पुढे जाऊ नका. आजच्या आज घरातल्या महिला, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी यांना घेऊन जवळच्या एसटी डेपोत जा. 1 आठवडा फार पटकन निघून जातो आणि नंतर पश्चाताप करण्यापेक्षा आताच काम पूर्ण करून घेणं केव्हाही चांगलं. हा व्हिडिओ प्रत्येकाला शेअर करा. व्हॉट्सअप ग्रुपवर, फेसबुक ग्रुपवर, नातेवाईकांना, शेजाऱ्यांना आणि पाहुण्यांना, कारण यादीतला कुणी ना कुणी प्रत्येकाच्या घरी नक्कीच असतो. मंडळी, अशाच प्रकारच्या ताज्या आणि सरकारी अपडेटसाठी आताच आपल्या लावा ताकद मराठी या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एकदा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.